टाईपच झालेला आहे आपलं. तर आम्ही विचार नव्हता कारण आम्ही गप्पा मारत होतो. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझी तयारी झालेली आहे. आता वाजलेले आहे 11:15 आणि आज मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे आणि मी आता पुण्यातच आहे, तुम्हाला माहिती आहे. तर माझी मैत्रीण मला अमरावतीवरनं आलेली आहे पुण्याला भेटायला, कारण की तिला माहिती आहे मी आता कुठे सध्या ट्रॅव्हल करू शकत नाही, कारण की मी 1 वीकसाठीच आलेली आहे म्हणून. तर आज आम्ही भेटणार आहोत आणि एक प्लेस आम्ही फिक्स केलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत. बाकीच्या फ्रेंड्सला पण भेटायचं होतं, पण अचानक माझा प्लॅन कॅन्सल झाला, त्यामुळे आणि पुण्यामध्ये पण नव्हतं ते, त्यामुळे मग कॅन्सल झाला. पुढे जर पॉसिबल झालं तर मी सांगेल तसं तुम्हाला. आणि इथून मला मला जायचं आहे वाकडला, आणि वाकडला जायला तुम्हाला माहिती आहे आरामशीर 1 तास लागतो, म्हणजे 40-50 ते 1 तास आरामशीर लागतो. ट्रॅफिक वगैरे असते आणि इथून वाकड खूप लांब आहे आणि ती पण दुसऱ्या ठिकाणी राहते आणि मध्ये वाकड पडतं, म्हणून आम्ही विचार केला का वाकडलाच भेटूया. आणि 2-3 वर्षापासून आम्ही विचार केला होता भेटूया, पण मी जेव्हा पण भारतात यायचे ना तर नेहमी मी बिझी असायचे, मला वेळच नसायचा. तर त्यामुळे मग मी विचार केला का जेव्हा पण जाऊ पॉसिबल झालं तर भेटूया. आणि आता वेळ आहे माझ्याकडे, 2-3 तास आहे माझ्याकडे. तर मग आम्ही दुपारचा टाईम फिक्स केलेला आहे, लंचचा टाईम फिक्स केलेला आहे. तर आम्ही लंच करणार आहोत, थोडं फिरणार आहोत आणि कोण आहे ते तुम्हाला कळणारच लवकर, किंवा तुम्ही ओळखलंसुद्धा असेल कोण आहे ते. आणि आमची जी ओळख आहे ना तर अशीच व्हॉट्सअप थ्रू झाली होती आणि नंतर मग खूप छान फ्रेंडशिप झाली. पण आपल्याला असं वाटतं इतकी छान फ्रेंडशिप आहे तर कधीतरी भेटावं, पण काय झालं प्रत्येकजणी आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तर मग मी आता यावेळेस पुण्याला होते, तर पुण्याला कोणी एवढं नाही आहे आता, तर त्यामुळे मग मी विचार केला चला जेवढ्यांना मला भेटता येईल तेवढ्यांना मी भेटणार आहे. आणि आय होप तुम्हाला हे व्हिडिओज पण बघायला नक्की आवडणार. जेव्हा 2 यूट्यूबर्स एकमेकांना भेटतात तर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, पहिली भेट हे कसं असणार आहे हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा आजचा माझा लूक आहे, मी ब्लू कलरची जीन्स, व्हाईट कलरचा टॉप घातलेला आहे, जस्ट माझं आवरून झालेला आहे. तर चला आता मी निघते थोड्या वेळात, कारण की मला ऑटोसुद्धा बुक करायचे आहे आणि मी जशी निघणार ना तसं मी तुमच्यासोबत परत येईल. निघाले मी जस्ट, आणि तिच्यासाठी मी चॉकलेट्स घेतलेले आहेत आणि तिथून येताना मी हे चॉकलेट्स आणले होते आणि खूप मस्त वेगवेगळ्या फ्लेवरचे ॲक्च्युली चॉकलेट्स आहे हे, त्यामुळे. आणि आपण पहिल्यांदा भेटतो कोणाला पण असं रिकामा हाती जात नाही, तुम्हाला माहिती सर्वांना. आणि पोचायला मला असं 50 मिनटं लागणार आहे, पण काय हरकत नाही, मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि ही वेळ परत येत नाही, कारण की सगळेजण आपल्या संसारामध्ये बिझी असतात, वेळ मिळत नाही. पण अशा निमित्ताने ते थोडं प्लॅनिंग केलं, तिने पण खूप ॲडजस्टमेंट केली. मी तर इथल्या इथंच तिला भेटणार आहे, पण ती तर एवढं ट्रॅव्हल करून आली ना, त्याचंच मला खूप कौतुक वाटतंय आणि छान वाटतंय का तिला माहिती आहे आता मला जमणार नाही, तर ती म्हणजे कोमल मला पॉसिबल आहे तर मग मी येऊ शकते. तर मला इतकं छान वाटलं ना का आपल्याला भेटण्यासाठी ना एवढं ट्रॅव्हल कोणीतरी करून येतं आहे. तर मध्ये आमच्या ज्या गप्पा गोष्टी आम्ही शेअर करू आणि प्लस लंच पण आम्ही बाहेरच करणार आहोत. चला. सगळ्यांना माहिती आहे का मी हडपसरला अगोदर राहत होते, पण सगळ्यात अगोदर मी माहिती का वाकडला पण राहत होते. म्हणजे मी परीचा जन्म झाला होता आणि परी
जस्ट मी पोचले आता इथे आणि जिथे एंट्री आहे ना तिथेच थांबलेली आहे मी आणि जस्ट तिला मेसेज केला का मी पोचले आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का हे जे आहे वाकडचं जे वाकडचा हा जो मॉल आहे हा मध्येच होता, म्हणजे तिच्यासाठी पण माझ्यासाठी म्हणून आले. पण मला यायला आहे ना इथे 45 मिनटं लागले ऑलमोस्ट, नाही जास्त लागले मला, एक तास आणि 55 मिनटं लागले मला इथे पोहोचायला, कारण की खूप 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 जास्त लांब आहे ना त्यामुळे. तर चला आता तिला फोन करते मी आणि ते आल्यानंतर दाखव. आता आपल्याला मी जस्ट पोचले आता इथे आणि जात आहे आतमध्ये. आत आले आहे मी. म्हटलं बाहेर उभं राहण्यापेक्षा म्हटलं आतमध्ये येऊन जाऊन बसूया. आणि समोर सेफोरासुद्धा आहे, तर मी सेफोरामध्ये सुद्धा एक राऊंड मारतो. फायनली काय म्हणजे भेटली? फायनली 2-3 वर्षापासून आम्ही विचार करत होतो भेटायचं आणि बाकीच्यानी खूप प्लॅन केला होता, पण ते मला रचनाला आणि धनुषीला पण भेटायचं होतं. अच्छा. पण माझा प्लॅन कॅन्सल झाला, म्हणजे थोडा प्रॉब्लेम आला होता ट्रॅव्हलिंगचा, तर त्याच्यामुळे मग ते कॅन्सल झालं. पण आमच्या दोघींना इथे भेटायचं होतं, हे ठरलं होतं. त्यांना मुंबईमध्ये भेटायचं होतं, पण मग नाही झालं ते. पण म्हटलं ठीक आहे, काय हरकत, पण आम्ही ना मिस करतो तुम्हाला. जर तुम्ही असले असतो तर अजून मजा आली. खरंच मला मी तेच म्हणते, रचनाने कितीदा बोलवलं, बापरे. ती म्हणेल आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते नक्कीच म्हणेल. आम्ही दोघी तुमच्या दोघींना पण मिस करतो. खरंच. चला परत आपण तू जेवण आली ना त्यावेळेला आपण परत भेटू. आता मी माहित नाही आता लवकर येते का नाही, पण जेव्हा केव्हा येईल तेव्हा केव्हाही. आणि मी लंच नाही केलेलं आहे. हा आपण जेवण आम्ही आता मस्त लंच वगैरे करून हा मी अगं माझी वहिनी किती वेळ म्हणत होती मला की लंच करून जा. मी म्हटलं नाही, मी तुला प्रॉमिस केलेलं आहे. ओ तू घरून आणलं मला इकडनं थँक्यू. चला आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. तर बघा मॅडम भेटलेल्या आहेत आणि अर्धा तास लेट झाली. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, कारण की ती मला स्पेशली भेटण्यासाठी तुम्हाला सांगितलं अमरावतीवरनं आली. आणि खूप मोठी गोष्ट आहे घरातलं सगळं सोडून, कारण की आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून प्लॅन करत होतो भेटायचं. पण फायनली आम्ही भेटलो. पण तिची हाईट खूप जास्त आहे. आता मला असं करायला असं माझी हाईट कमी नाही आहे, मी 5'4" आहे. 5'4" आहे मी, पण हिची जास्त आहे. मला असं 5'7" असेल तुझी. 5'7" आहे बरोबर. माझी 5'4" आहे. तेच विचारतात तुझी हाईट किती आहे, वेट इतकं दिसतं ना गं. आणि सगळेजण तेच विचारतात. आता मी व्हिडिओमध्ये जशी दिसते तशी आहे, फिट दिसते का? एकदम फिट आहे ती. काहीच नाही, बघाच नाही लागत तुला. नाही, कारण की मला म्हणतात ना तू ना व्हिडिओमध्ये थोडं म्हणजे फिट दिसते म्हणजे अशी, पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघतो ना तेव्हा तू एकदमच बारीक दिसते. नाही फिटच दिसते. जशी दिसते ना तशीच दिसते मला. कारण की मला मोस्टली तसेच बोलतात, म्हणून म्हटलं तुला हिला स्पेशली मी विचारलं. आणि वेट लूज तर केलेलं दिसतंय मला. इथून असं. अच्छा अगं हे लवकरच येते, मला लवकर येते. ज्वालाईन लवकरच आहे. आणि 2 यूट्यूबर्स जेव्हा पहिल्यांदा भेटतात एकमेकांना तेव्हा तो आनंद वेगळा असतो, कारण की आपल्या फील्डमध्ये त्यांनी मेहनत केलेलं असते, करिअरमध्ये पुढे गेलेले असतात. पण जेव्हा प्रत्येकाचा जो कन्सेप्ट आहे वेगळा असतो, म्हणजे जे व्हिडिओचं आहे ते कंटेंट वेगळे असतात. पण आपण कसं मराठी यूट्यूबर आहोत, पण ओळख होते कसं काय, आणि ते सगळं झालं ना आम्ही सगळ्यांनी मिळून राहायला पाहिजे. एकमेकांना तर सपोर्ट केलाच पाहिजे. खरं तर त्यामुळे मग मला असं वाटतं नाही की एकमेकांना सपोर्ट केला ना तर सगळे मिळून पुढे जाऊ, ना की एकमेकांचे पाय खेचून फक्त आपण स्वतः पुढे गेलेलं हे नेहमी चुकीचं असतं. आणि मी नेहमी लोकांना म्हणत असते चांगला विचार केला तर चांगलंच होतं, चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होतं. म्हणून म्हणजे होतच आहे. आणि म्हणून मी त्या गोष्टींना खूप फॉलो करते. चला आता आम्ही लंचचं कुठेतरी बघतो आणि बोलतो आम्ही. आपण त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाऊया, कारण तिथे मला ना सँडविचेस वगैरे नाही पाहिजे. जास्त काय फेमस बिर्याणी वगैरे. मी तुला म्हणतो का विमाननगरचं जे नॉनव्हेज मी खाते निश्चित, मग आपण जाऊया. कांचनला तर मी भेटले, पण आज कविता मॅमला मी आज फर्स्ट टाईम भेटले आणि त्यांच्या रेसिपीज मी ट्राय केलेल्या आहेत खूप, आणि त्या आम्हाला अचानक समोर दिसलं, त्यामुळे खूप छान वाटलं. आपको मिलकर बहुत अच्छा लगा. थँक्यू सो मच. आपसे भी मिलके उम्मीद ज़्यादा खुशी. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणून आता आम्ही थोड्या गप्पा मारतो आणि नंतर बोलतो.
मीटअप टाईपच झालेला आहे आपलं तर आम्ही विचारलं होतं का आम्ही गप्पा मारत होतो आणि मॅम कशा येत होत्या तर म्हटलं चला. आणि अचानकच भेट झाली आणि त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओज बघतोच नेहमी रेसिपीचे और आपका जो मैं तो बहुत ही गंदी हूँ, मतलब रेसिपी बनाने में मेरे सब्सक्राइबर्स को भी पता है सारे आपका वीडियो देखती बनाती हूँ. मैं तो अभी यहाँ रहती थी तो मैं अभी यूरोप 9 साल से वहीं पे रहती हूँ. अभी जस्ट इंडिया आई हूँ 1 वीक के लिए ओनली. तो हमने मीटअप रखा और आप देखें मुझे बहुत अच्छा लगा. हॅलो. आम्ही कविता मॅमला भेटलो आणि तुम्ही सर्वजण त्यांना ओळखत असाल आणि ही जी भेट आहे अनएक्सपेक्टेड होती कारण की आम्ही नॉर्मली ना गप्पा मारता मारता जात होतो आणि त्या मला दिसल्या ना तर इतकं भारी वाटतंय. आणि म्हणतात ना असं आम्ही विचार पण नाही केला, अचानक आमचं इथं भेटणं ठरलं आणि कविता मॅमला पण आम्ही लगेच भेटलो आणि त्यांनी पण आहे ना खूप स्ट्रगल केलेलं आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी ना. तर म्हणजे ऑफकोर्स इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला त्यांना बघून, पण इतकं भारी वाटते तुम्हाला काय सांगू. हे जे असे मोठे यूट्यूबर्स असतात ना तर त्यांच्यासमोर तर आम्ही काहीच नाही, पण त्यांच्याकडनं खरंच आहे ना काहीतरी हे ना घेण्यासारखं असतं. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि मी नेहमी म्हणते एकमेकांना खरंच सपोर्ट केला पाहिजे आणि नेहमी जे चांगले व्हिडिओ बनवताना त्यांना नक्कीच सपोर्ट केला पाहिजे. तर चला आता आम्ही लंचसाठी बाहेर जात आहोत आणि नंतर बोलते तुमच्यासमोर. अमरावतीला मला ते क्रॉस पाहिजे. तर आम्ही आलो आहोत आता सुरवेज या रेस्टॉरंटमध्ये. तर सवय झाली. आणि चिकन थाळी बघायची ना आपण. थाळी घ्यायची का? थाळी इथे आहे. मटन थाळी चिकन नाही, चिकन थाळी. चिकन मसाला येते, चिकन हंडी आहे, मग? चिकन करी. मग असं करायचं आपण चिकन करी मागायचं मग रोटी राईस असं घ्यायचं. थाळीमध्ये मग थोडं वेगळं चिकन थाळी बघ 2 चपाती भाकरी इंद्रायणी भात. भाकर आहे का याच्यामध्ये? भाकरी आहे ना. 2 चिकन थाळी 2 घेऊन चपाती भाकरी इंद्रायणी भात अंडी चिकन फ्राय चिकन रस हे 390 पण एक आहे. ही घेऊन कारण इतकं जास्त खाल्लं जायला. ठीक आहे 390 ओके. आणि 2च घेऊ म्हणजे आपण हे करू शकतो कारण तिथं काहीच खात नाही. ओके चालेल. चिकन थाळी खाण्याचं आमचं ठरलेलं आहे आणि मला थाळी खायचीच होती माहिती का. म्हणून मटन थाळी किंवा चिकन थाळी खाऊ पण मी मटन खात नाही म्हणून मी विचार केला जाऊ मी मटन नाही खातात आम्ही सोबत चिकन चिकनच खाऊ. ठीक आहे चालेल. चला आम्ही आता ऑर्डर करतो आणि जेवायला घेऊन जाऊ. आम्ही तुळशीबागेला जाणार होतो पण ते कॅन्सल झालं. हां नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच का कॅन्सल झालं. काय कॅन्सल झालं सांगू आम्ही तुम्हाला. आणि आता माहिती का 3:30 झाले हो. आणि भूक लागली, खूप जास्त भूक लागली. ब्रेकफास्ट केला होता सकाळी इडली मेदूवडा वगैरे होता. मी पण सेम. तर त्यामुळे मग आम्ही म्हणजे शोधत होतो कोणतं चांगलं आहे आजूबाजूला कोणतं चांगलं आहे. हे चांगलं होतं, रिव्ह्यू पण चांगलं होतं तर म्हटलं चांगलं. हे कुठं जायचं म्हटलं तर सगळ्यात अगोदर रिव्ह्यू चेक करायचं असं खूप नाही पण आधीच्या याला ते बघितलं तर छोटंसं होतं म्हणत. हां. मग ते असं वाटलं की त्या वाईटने येणार आहे. आणि आता मग इकडे फिरून आलो आणि ही छान आहे, मस्त वाटलं. प्रमोशन आपण फ्रीमध्ये करून घेऊन राहिलो प्रमोशन वगैरे. चला इथे आलेलं होतं ते चिकन आलेले आहे. चिकन थाळी इथे ग्रेव्ही आहे, एग आहे, चिकन आहे, चिकन सुक्का आहे, चपाती आहे, भाकरी त्याने सांगितलं आज बंद आहे. इथे आहे कांदा लिंबू. चला जेवण करू. भूक लागली आता खूप. खरंच खूप भूक लागलेली आणि आज भाकरी नाही आहे. भाकरी नाही आणि हिला स्पेशली भाकरी भाकर पाहिजे होती मला. भाकरी नाही. राईस आहे का नाही? छान आहे पण स्पायसी आहे खूप. हां हां हो ना. माहिती करते व्हिडिओ कॉल कारण इथे नेटवर्कच नाही आहे. आम्ही जेवायला थोडंसं मीठ कमी घालू कसं कसं तिखट आहे स्पायसी नाही. थोडं स्पायसी आहे. स्पायसी खाते मी तसं पण मी कमी केलं ना. तुझे कमी केलं.
सो परत आम्ही मॉलमध्ये आलो, जेवण केलं, टाईम स्पेंड केला, थंड वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. आणि उद्या पण आहे ना अचानक गोष्ट ठरलेली आहे ती, आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ती गोष्ट शेअर करू. आणि लवकरच थोडं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला आवडणार, कारण की तुम्ही ना आमचेच नाही तर भरपूर लोक यूट्यूबर्स आहे, मराठी यूट्यूबर्स आहे, कोणी हिंदी असेल पण मोस्टली मराठी यूट्यूबर्स सांगते बघत असाल. आणि तर मग मला असं वाटतं ती गोष्ट बघून तुम्हाला नक्की चांगलं वाटतं. थंबनेलमध्ये त्यांना सगळ्यांना थंबनेलमध्येच तुम्हाला कळून जाणार. पण आमचा दिवस आहे ना, आणि कविता मॅमला बघून खरंच छान वाटलं. आणि खरंच खूप डाऊन टू अर्थ आहेत त्या, एकदम सिम्पल आहेत त्या. थांबल्या आमच्यासाठी स्पेशल आम्ही बोलत होतो. जसं तर आम्हाला समोर दिसल्या ना, बरंच दिसल्या, आणि मीच त्यांना ओळखलं. आणि मग लगेच अरे या म्हणे खाली, आपण खाली भेटलो. लगेच आम्ही खाली गेलो आणि त्यांना भेटलं. खूप मजा आली आणि खूप चांगलं वाटलं बोलून. आणि अचानक भेटल्यानंतर कोणतेही लोक अचानक भेटल्यानंतर चांगलं वाटलं. आणि अचानक प्लॅन ॲक्च्युली सक्सेसफुल होतात. ठरवून कधी कधी गोष्टी ना सक्सेसफुल होत नाही. पण मस्त झालं आपलं, आज तसंच झालं. पण मला खरंच तिचं कौतुक करावं असं वाटलं, कारण की एवढा 12-13 तासाचा अमरावती टू मुंबई, अमरावती पुणे एवढा तिने प्रवास केला मुलीला घेऊन. स्पेशली मला भेटण्यासाठी ती आली. तर खरंच कौतुक करण्यासारखं. नॉर्मली एवढा लांबचा प्रवास भेटायचं आणि एवढा लांबचा प्रवास असला तर मोस्टली आपण काय करतो, होणार नाही, इच्छा असते तरी पण असं लांबचा प्रवास आहे म्हणून आपण अवॉइड करतो. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.